देवी मनसी एकवट, जे सज्ञाने झाले चौकट, तया पुनरावृत्तीची वाट. तेव्हा मनसी एकवट, मनसी म्हणजे वेदांताचा सिद्धांत आहे. बरोबर, जीव हा जीव नसून किम स्वरूप आहे. मग तो पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाला मिळतो. नदी कुठून उगम पावते, पर्वतातून नाही का. मग आपली काय नदी काय पर्वत, समुद्रातूनच उगम पावते. आणि कुठे मिळते, त्याप्रमाणे जीवात्मा माझं मूळ स्वरूप कोणतं आहे. सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप आहे. आणावं लागत असतो का, आहेच मुळामध्ये. साखरेमध्ये गोडी आणावी लागते का, आहे. त्याप्रमाणे याच देहामध्ये आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत जाता येते. आता पावी जेल या नातवाला सांगावे. बाकीच्या देहामध्ये नाही. बघा, आपलं बरंचसं वर्णन होऊन गेलेलं आहे. बाकीच्या शाखा आहेत, पण त्या ब्रह्मज्ञानाला उपयोगी नाही. ब्रह्मज्ञानाला उपयोगी फक्त मनुष्य जे आहे, याची देही घडी आणि काहीच नाही. नाही का, मनुष्य देहीचा स्वार्थ. जन्म आलो त्याचे तुम्ही सांभाळले संधी. मनुष्य देहाचं प्रयोजनच आहे बघा, जेणे तू जोडसी. आता जेणे तू जोडसी नारायण तो थोडा हे ते दोन थोडे दोन तीन येतं. जेणे तू जोडसी नासे जीवपणा. तर त्याच्यामध्ये भक्तिशास्त्र, कर्मशास्त्र, शास्त्र आहे ना, हे सगळं ज्ञानशास्त्र प्रत्येकाचे साध्य ठरलेले आहे. मग कोणतं कोणतं साध्य आहे. कर्माचा शेवट कशात आहे, चित्तशुद्धीमध्ये आहे. कर्माचं काम संपलं, चित्तशुद्धी करून देणं हे कर्माचं काय काम आहे. चित्ताची स्थिरता करणं, उपासना संपली. योगाचं आहे, समाधीपर्यंत नेणं हे योगाचं काय काम आहे. पण योगसुद्धा अपूर्ण आहे बघा. योगामध्ये वाद नाही, अज्ञान नाही, पण ब्रह्मरूपता नाही. म्हणून योग याग विधी योग हे समाधीपर्यंत नेऊन पोचवतो. पण योगी सुद्धा हे बरं ब्रह्मज्ञान आहे, जीवाला ब्रह्मरूप करते. काय करते, सगुण दर्शन नाही का. सगुण दर्शन फक्त भक्तीचंच आहे का. बरं का, साध्य आहे त्याच्यामध्ये. 10वी रूपमाचं गोपिका ठेवू दे चरणावरी. भक्तिरस मात्र कुठे आहे, भक्तीमध्ये. म्हणून तर मोक्षपदे तुच्छ केली नामाजन्म घेणे. योगी यायचे विटे यायचे लोक पडत पडते. देवा हाती धरून नेदू नका कार हो. तुका म्हणे दयची बावळे. सगुण दर्शन मात्र भक्तीचंच आहे. सगुण दर्शनाचा आनंद आहे. ज्ञानाने आहे. ज्ञान काय करते, जीव ब्रह्माचं ऐक्य करून टाकते. पण सगुण रूप कुठे नाही का. तो आनंद म्हणून तर घेईना मी जन्म तुझे चरण सर्वात्मक. पण मनी भक्तीची आवड जशी मी पूर्ण होत नाही, तुला आवड असं म्हणत असाल. तेव्हा ज्ञानाने जे एकवट झालेले आहे, एकवट पुरी नव्हते का, त्या पुनरावृत्तीची वाट. लगेच अर्जुनाने प्रश्न केला, प्रज्ञा पृथ्वीचा राव. ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला कोणती उपमा देतात. प्रज्ञा म्हणजे बुद्धिरूपी पार्थ म्हणे जी जी प्रसाव विनंती आहे की देवचित्त आमची विनंती आहे का की देवेशी स्वय कवती मागवते जे न येते ते भिन्न की ते भिन्न आती की अभिनय. जे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात ते पूर्वी
भिन्न होते का? अभिन्न होते. दृष्टांत देऊन एक सिद्धांत सांगतात, जे फुला गेले षटपट, फुल्याचे होते का? जरी भिन्नाची अनादी सिद्धांत शंका मांडतात बघा, तरी अनादी असंबद्ध. फुले गेले षटपट, ते फुल्याचे होते का? भिन्नाची अनादी सिद्ध. म्हणा ते पूर्वीपासूनचे काय आहे, भिन्नच आहे ते. तरी न येत असंबद्ध. पुन्हा आणखी नाही का, मुळामध्ये जर ते भिन्नच आहे तर पुन्हा आणखी मला येऊन प्राप्त होतात ते म्हणण्यात अर्थ काय? अगोदर काय असावे, अभिन्न असावे, आणि मग काय असावे ते भिन्न होतं. अगोदर काय अभिन्नच आहे की, आणि पुन्हा आणखी त्याला अभिन्न होता त्या म्हणण्यामध्ये काही नाही, अर्थ नाही. बरं, श्रीखंडातली गोडी पुरी नव्हती, आता आली म्हणणे शोभत बघा. नाही म्हणलं साखरेत गोडी आता आली, पुरी नाही, याला काही अर्थ आहे का? पूर्वी काय गोडी आहेच की. जरी भिन्नाची अनादी सिद्ध, तरी न येते असंबद्ध. आणि जसे फुला गेले षटपट, ते फुलेची होतो का? बरं, भिन्नच आहे असं जर म्हटलं आपण अनादिकालापासून, तर भिन्न वस्तू ही कधी भिन्नच राहणार, ते कधी होऊ शकत नाही. बरं का? किती प्रयत्न केला तर हिंदू मुसलमानाचं ऐक्य होऊ शकत दोन का राहणार, भिन्नच राहणार. असं घेतलेलं आहे. अनादी सिद्ध, न येते संबद्ध. दृष्टांत देऊन सांगतात, फुले गेले षटपट, फुला गेले षटपट, ते फुलेची होते काय? फुलावर ते बसलेला भ्रमर काय करेल? सुगंध भोगील, फुलं होतं का? किती जरी केलं तरी फुलंच राहणार ना. भ्रमर दोचं ऐक्य होऊ शकत. लक्षावणे येणारीचे बाण लक्ष शिवणे जायचे, मागू ते पडते तसे. एखादा खेळ असतो, ते लक्षाला शिवत असतात, पण लक्ष स्वरूप होत नाही, लक्षहून भिन्नच राहत असतात. ना तरी तोची स्वभावे, तरी कोण कोणाशी मिळावे, आपण असे रूपावे शस्त्रे केवी. जर सर्व तूच आहे, तो कोण कोणाला मिळणार आहे? व्यापकामध्ये भिन्न अभिन्न या सगळ्या क्रिया बंद झाल्या आहे का? कारण ते व्यापक आहे की नाही. म्हणलं हे व्यापक आकाश तिथं घरी चालत गेला. आता घरी चालत गेला म्हटल्यानंतर घर काय पाहिजे? आकाशाचा काय पाहिजे? ते अभाव. मग आता ही वस्तू, आकाश नावाची वस्तू परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? मग इथलं आकाश बरोबर आहे. एखाद्या भाडेकरी माणसाला जर घर सोडलं असेल, दुसऱ्या घरी जायचं असेल, तर वस्तू नेता येतात, काय करता येत? इथल्या उचलायच्या आणि तिथून आम्हाला सगळं नेलं का? आम्हाला सगळं नेलं म्हणजे आकाश तसंच राहिलं की. मग आकाशाचा तिथे अभाव आहे का? म्हणून तुला येऊन भेटतात ते कोण आहे हे आम्हाला सांगा. म्हणून हे तुझ्याशी अभिन्न या जीवा, तुझा संयोग वियोग देवा, नये बोलवावं या शरीराशी. तेवी अभिन्न या जीवा. मूळचा जीव परमात्मा स्वरूपाहून भिन्न नसून काय आहे? अभिन्नच आहे. मग अभिन्न जर आहे तर संयोग योग होईल. टोपीचं बरोबर आहे की जी संयोगी आहे आणि पुढे काय होते? मग डोकं म्हणलं ठेवलं लोकांनी, त्याचा संयोग योग होतो का? त्याप्रमाणे नये बोलवावं यावा शरीराची. शरीराचे अवयव कधी आपल्याहून भिन्न झालेले आहे का? जे सदा वेगळे तुझशी तया मिळणे नाही कोणी दिवशी. न येत पिये काय सेवे. जे सदा वेगळे तुझशी, जे नेहमी तुझ्याहून काय आहे? भिन्न आहे. तया मिळणे नाही कोणी दिवशी. ते किती जरी प्रयत्न केले, कारण पाणी हे दुधाहून काय आहे? किती प्रयत्न केला तरी पाणी दूध होऊ शकत ते काय राहणार? ते दुधासारखं जरी दिसत असलं तरी सुद्धा काय ते
मग येथे नाही ती काय शिवाय बुद्धी म्हणते मला येऊन मिळत असतात. अगोदर भिन्न असावे लागतात, मग मिळतात हे शोभतात. भिन्नच आहे तर भिन्न वस्तूच्या ठिकाणी पुन्हा येऊन प्राप्त होते म्हणता येत. कोण गातो ते पाहून येते मागवते, हे विश्वतोमुखा माते बजाविले. आता अर्जुनाने भगवंताला विशेषण दिलेलं आहे. ते विशेषण आहे विश्वतोमुख. विश्वाहून परमात्मा भिन्न नाही, परमात्म्याहून काय नाही. विश्वाच्या रूपाने कोण आहे सगळं? परमात्माच आहे. परमात्मा विठ्ठल जळी स्थळी अनंत रूपे अनंत विषयी जनी वनी अवघा. मग म्हणे का महामती आता अर्जुनाला दिलेलं विशेषण आहे. ज्या अर्थी सगळं ज्ञान आकलन करतो तो त्याची बुद्धी सामान्य नसली म्हणून महामती असं म्हटलेलं आहे. मते पावते नेते पुढते ते भिन्ना भिन्न रीती आहात दोन्ही. म्हणून मला जे प्राप्त होत असतात ते भिन्नही आहे आणि पुन्हा काय आहे. म्हटलं हे विचित्र बोलण्यासारखं आहे. भिन्नही आहे काय आहे नाही का. एक तर भिन्न तरी म्हणा नाही तर काय म्हणा. म्हणलं भिन्नही नाही आणि पुन्हा काही नाही आहे. म्हणले भिन्नही आहे आणि पुन्हा काय आहे. म्हणलं हे म्हणणं बरोबर शोभत नाही. अभिन्न कशावरून आहे. जरी विवेके खोले पाहिजे तरी मी त्याची ते सहजे नाच आसवास जसे असे नाही. विवेके खोले पाहिजे तरी मी त्याची ते सहजे. म्हणून विवेकाच्या दृष्टीनं खोले. एखादी म्हातारी नाही का आपल्या नातवाला सांगते जा बाळ म्हणजे त्या खोलीमध्ये माझा चष्मा आहे घेऊन ये. ती जातो बघा आपलं ते इकडे पाहा तिकडे पाहा आणि काही नीट काही पाहत नाही. आजीला येऊन सांगतं काय नाही आजी खोलीमध्ये काय नाही. मग ती पुन्हा म्हातारी नीट बघ की जा. पुन्हा आणखी आता पूर्वीपेक्षा जरा सखोल पाहते तरी पण सुद्धा अजून उणीव आहे. पुन्हा जाऊन आजी म्हटलं पुष्कळ पाहिलं पण काय देत नाही. मग ती म्हातारी रागवते म्हणलं माझे डोळे घेऊन जा. याच्या दृष्टीने नाही आहे म्हातारीच्या दृष्टीने आहे. म्हातारीच्या दृष्टीनं काय विवेक आहे. तुमच्या आमच्या दृष्टीनं काय नाही. म्हणून विवेक नसल्यामुळे आपल्याला भिन्न दिसते. ज्याच्या ठिकाणी विवेक आहे त्याला काय दिसते. एक पोरगा आपला मुळा म्हटला पाणी घेऊन येते समुद्रामधून म्हणा किंवा नदीमधून म्हणा. तो भांडं घेऊन गेला लाटावर लाटा कल्लोळावर. मग तो म्हणायला लागला मला बराच वेळ उभा राहिला पण पाणी काही आणता येईना. आला बापाला म्हणाला आणलं का पाणी तांब्यावरून. तर म्हटलं सगळ्या लाटा जाईन काय नाही ते सारे काय तरंगा जाय म्हणाला. मग बापाला दृष्टी असल्यामुळे बाप म्हणाला म्हटलं जा तरंग घेऊन ये की म्हणला. पाणी नाही तर काय आहे म्हटलं तरंग घेऊ. मग तरंग घेऊन आणण्याकरता गेला तर तरंग येत असे का पाणीच असे. दिसायला कोण आहे म्हणायला काय मग असं आहे काय. विवेक असेल तर ज्ञान आणि अज्ञान असेल तर भिन्नता. म्हणून काय करे पाण्यावरही वेगळं तळपता दिसती कल्लोळ तरी ते निखिळ पाणी चुकी. जरी आपल्याला आणखी पाण्यावर ते कल्लोळ म्हणजे लाटा दिसत असल्या तरी निखिळ ते पाणी चुकी. हवेमुळे झालेलं आहे काय का हवा आली म्हणजे असं होतं पाणी. पण ते पाणीच आहे. त्याप्रमाणे सुवर्णावणी आणे लेणी गमती भिन्नी पाहिजे तर सोने आगवी. नाही का पुष्कळचं सुवर्ण आपल्या अलंकार आहे. भिन्न भिन्न अलंकारात भिन्नता आहे. कशामध्ये भिन्नता आहे. सोनं मात्र सर्व अलंकारात काय एकच आहे. मग पाहिजे तर सोने आगवी. तसे ज्ञानाची अद्वितीन मजसी अभिन्नती मेर भिन्न पण ते उठी अज्ञानात.
तैसे ज्ञानाची दिठी, कशाच्या द्वारा? ज्ञानाच्या द्वारा. मजसी अभिन्नाची किरीटी, मग मात्र भिन्न नाही. किम स्वरूप आहे, एकरूप आहे. बघा, दिसायला जरी दोन असले तरी असायला काय नाही. काय मुलगा असतो, वडील असतो, दिसायला दोन आहे, पण त्यांचा माझेपणा एक परिच्छिन्न असतो का व्यापक? त्याच शेताला मुलगा आहे म्हणतो माझाच बाप आहे काय म्हणतो असं. मग भिन्नता आहे का? भिन्नता आहे. शरीराने मात्र काय दोन आहे. ज्ञानाची दिठी माझ्याशी अभिन्नाची कीर्ती. भिन्नपणा कोणामुळे? अज्ञानामुळे. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत भेद आहे. ज्ञान झालं की भेदाभेद संपला. साचोकार आणि वास्तुविचार एकाशी म्हणजे एकाशी दुसरे, भिन्ना भिन्न व्यवहार. एकच वस्तू आहे, मग कायचे एकाची दुसरे नाही का? दोन आहे का तीन आहे या शब्दाचे. हे लग्नाच्या पत्रिका असते ना वधूवराच्या, त्या वराच्या बाबतीमध्ये लिहिलं असतं नाही का? आमच्या आणि ज्येष्ठ मुलाचं काय आहे? लग्न आहे. ज्येष्ठ म्हटलं तर काय करावं लागते? आणखी काय असले पाहिजे? काय करे? म्हणजे आमच्या कनिष्ठ मुलाचं काय आहे? म्हणजे कनिष्ठ म्हणजे शेवटचा, आणि एकच एक असेल तर अरे एकच. कनिष्ठ म्हणता येत ना, काय म्हणता येत? दोन चार असले तर म्हणता येत. आता सरकारचं चाललंय ना, हिंदुत्वाची संख्या काय होऊन राहिली आणि कोणाची वाढून राहिली. पेरलेलं उगवत नाही, काँग्रेसची गवत वाढले. करत आहे ना, हिंदूची संख्या काय व्हायला कमी व्हायला लागली. आणि बहुमताचा काय? कायदा कोणाला आहे? फक्त हिंदूला, आणि बाकी त्याला काय नाही. हे चाललेलं आहे खलबंत. जाऊ दे, म्हणजे बहुमत त्याचं राज्य. उद्या जर त्यांचं बहुमत झालं तर सरकार कोणाचं राहील? एक 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 दृष्टांत देऊन आणखी हा सिद्धांत सांगतात. आगवेचे आकाश सुने पोटी, बिंबचे जयाचे खोटे, प्रतिबिंब के ओठी के लक्ष्मी शिरे. आगवेचे आकाश सुने पोटी, द्वितीयत्व असेल तर प्रतिबिंब बिंब वेगळं आहे. बिंबाला नाही का? कारण असं आहे ना, प्रतिबिंब पडण्याकरता एक दुसरी वस्तू काय? पाणी नाही तर प्रतिबिंब कुठला? आरसा नाही तर दोन पाहिजे ना. आता इथं एकच एक आहे. एक आहे आपलंच मुख, आपण पाहू शकतो का? मग मुखाचं दर्शन संपलं. आगवेच्या आकाशपोटी, बिंबाची ध्येयाते कोटी. तिथं बिंबामध्ये प्रतिबिंबाच्या समक्ष त्याला काय म्हणावं लागते? बिंब. कोणीतरी आपला मित्र असल्यामुळे आणि आपला तो कुठेतरी हे होतं, मग आपला हे करायला लागलं. अरे म्हटलं चल की फिरण्याकरता. मग तो म्हणायला लागला, म्हणलं या बिंब. म्हणलं काय वेळ लागला आहे का या? तर म्हणलं कशावरून या बिंब? माझं आरशामध्ये काय पडलं काय? मग तुम्ही कोण झाले? बिंब. म्हणलं या तिथं. कल्पांतीची पाणी आणि काय ओत भरती धनंजय, म्हणून कायचे अंगा विक्रिया ही काम. कल्पांत ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला हत्तीच्या सोंडीप्रमाणे धारा पडत असतात. जिकडे जिकडे पाणीच पाणी, पाण्याशिवाय दुसरं काहीच नाही. ओतभरती धनंजय, म्हणून कैसे अंश विक्रिया ही काम आहे. त्याप्रमाणे सांगतात परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सजातीय भेद, विजातीय भेद कोणताच भेद लावता येत. शरीरामध्ये बरं आहे त्याच्यामध्ये स्वगत भेद काय करता येतो?
झाडामध्ये सुद्धा आपल्याला लावतो, पानं वेगळे, फुलं वेगळी, बंदाई वेगळा आहे ना. त्याला कोणता भेद म्हणतात बघ. एका पदार्थाचा दुसऱ्या सजातीय पदार्थाशी कोणता भेद? शरीराचा सजातीय आहे आणि शरीराचा आणि झाडाचा विजातीय. हे तीन भेद असतात. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही भेद नाही. का नाही? एकच एक आहे, दुसरं नाहीच म्हणून कोणता भेद नाही, बरं का. आणि तो असंग स्वरूपाचा आहे, अवयवच नाही, कोणता भेद नाही. आणि त्याच्याहून भिन्न आहे का काही? मग कोणता भेद नाही. सगळं सजातीय विजातीय भेदरित एक सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप हे ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करून त्याचं सांगत असत. ओघाचे निमिळे पाणी उजूपरी वाकुडे झाले, रवी तुझे पण आले पोहे बघे. ओघाचे निमिळे पाणी, पाण्याला कुठे सरळपणा आणि वाकडेपणा आहे का? मग सरळपणा आणि वाकडेपणा दिसतो तो कालव्यामुळे दिसतो. कालवा असा कालवा असा दांड शेतकऱ्याला माहिती आहे. पाणी मात्र काय नवे डोंगान काय बोललेलं अशी भरली आहे. त्याच्यामध्ये ऊस डोंगा परी ओघ डोंगा परी पाणी नवे डोंगा. जातीवर काय अवलंबून आहे? जातीवर भक्तीवर त्याचा वर्चस्व अवलंबून आहे. घटमट वेटाळी तैसी आधी नाही का. घट उपाधी कशाला लागले त्याला काय म्हणायचं? घटा काय. मठ उपाधी लागले तर आकाश किती आहे ते बोलही नाही आणि काय नाही. हे सगळे धर्म कोणाचे? उपाधीचे. निद्रेचे आधारे काय एकलेने जग न भरे, स्वप्नेचे अवतरे. निद्रेचे आधारे काय एकलेने जग न भरे. एकदा आणखी मनुष्य झोपलं म्हणजे स्वप्न पडत असते. सगळं सगळी मानसिक सृष्टी असते बा. जागृतीमध्ये ईश्वर सृष्टी असते सगळी आणि स्वप्नामध्ये कोणती मानसिक सृष्टी आहे. झोपेमध्ये सर्वाचा अभाव झालेला असतो, लीन झालेला असतो. समाधीमध्ये अत्यंत अभाव असलेला. मग स्वप्न पडल्यानंतर जसा जागृती असते तशीच काय असते. जसे आणखी जागृतीमध्ये लग्न असलं म्हणजे लोकांचा समुदाय असतो, जसं स्वप्नातही सुद्धा कोणी लग्न पाहत असेल तर लोकांचा काय दिसतो. जागा झाला तर संपलं. ते पण एकल्याने जग. वास्तविक झोपी गेलेला माणूस 10-5 आहे का एकटा आहे. स्वप्नामध्ये एकटा पाहतो की सगळ्या लोकांच्या रूपाने पाहतो. पुन्हा जागा झाला तर जसेच्या स्वप्न चैनी नव्हतं रे राय पडे. काम मिळाले किडाळे वाणी वेदाचे सोळे, तैसा स्वमाया वेटाळे शुद्ध दे. मिळाले किडाळे वाणी वेदाचे सोळे. शुद्ध सोनं आहे. थोडं हिनकस त्याच्यामध्ये मिळालं म्हणजे ते कमी भावाला प्राप्त होतं नाही का. चांदी म्हणा, लोखंड म्हणा, तर शुद्ध सोन्यामध्ये शुद्ध असं काही सद्भूत आहे. त्याच्यात थोडं पाणी गेलं तर मग मिश्रण झालं ना ते, बरं का. काय पण पाणी चांगलं असते बघा. पण किती दूध असलं आणि थोडा राखेलचा संबंध आला तर संपलं ते काय आहे काय. ते राखेल सगळ्या दुधाला काय करते, हे करून टाकते. बरं एवढं राखेल आहे त्याच्यात दूध टाकलं, ते राखेल कुठे दूध येते का? होत नाही. किती मूर्खाला समजावत असलं तो मूर्ख कुठे शहाणा होतो. ते राखेल काय होत नाही, दूध होत नाही. पण दुधाला मात्र राखेल करण्याचं काम कोण करते? मग देव बसायचे तीन त्याची. ते लोक त्यांची संगतिका प्राप्त झाली, माळच काढायला लागतात. अलीकडे चाललं आहे तुळशी बिळीचं सगळ्या काय करायचं.
आदिवासी वास समजतात. मग संगतीवर फारसा काय फायदा पाहिजे. मग संगतीची ठिकठिकाणी तुकोबारायने संतांनी संगतीची काय केलेली आहे, मागणी केलेली आहे. मिळणे की डाळे वाणी विदासी सोळे. सोळे म्हणजे सोनं. तैसा सोमाया विठाळे शुद्ध दैवी. शुद्ध असा स्वरूप परमात्मा आहे. पण या बाईच्या मुळे आणखी तो कमी भावाला प्राप्त होतो. त्या विचारसागरामध्ये आहे बघा, जीव चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य आणि ईश्वर चैतन्य. ईश्वर चैतन्यांनी कृष्ण मारलेलं आहे. त्याला म्हणलं निकृष्ट का मानतं. मग त्याच्यावर एक उदाहरण दिलेलं आहे. दोन भाऊ होते, रामलक्षणाप्रमाणे काय वागायचे. पुढे लहान भावाचं काय झालं, आणि सासरे भावाचं त्या बाईशी काय होईना पटेला. शेवटी काय व्हावं लागलं. लोकांनी विचारलं, म्हणलं का तुम्ही तर रामलक्षणाप्रमाणे होते. म्हटलं तुझं हिशे वाटे झाले की. म्हटलं आमच्या भावामधलं प्रेम जसंच्या तसंच आहे. मग हिशे वाटे होण्याचं कारण काय, दुसऱ्या घरची आली आणायला. त्याच्यामुळे वेगळं व्हावं, त्याप्रमाणे जीव मुळेच आहे. मग त्याच्या ठिकाणी ईश्वर भाव कशामुळे आला, मायेमुळे. माया विशिष्ट चेतन म्हणजे ईश्वर, अविद्या विशिष्ट चेतन म्हणजे जीव. आणि कोणतेही उपाधी वेगळे ब्रह्मचैतन्य. परिच्छन्न नसून कसं आहे ते ज्ञात अज्ञात सर्व गोष्टीमध्ये याच्या आत बाहेर ज्याची व्याप्ती आहे असं जे असलेलं चैतन्य त्याला म्हणत असतात. पुढे व्याप्ती सांगणार आहे की याच अध्यायामध्ये, 7व्या अध्यायामध्ये व्याप्ती सांगितली होती. 9व्या अध्यायामध्ये आणखी आता या अध्यायामध्ये सुद्धा आहे. सर्वस्वच्या अमृते सचिव शुद्ध दैवी. मायेचा विग्रह लागल्यामुळे ते कमी भावाला काय झालं, पाप. थोडं पाणी आणखीच निरशा दुधात मिळालं तर त्याचा भाव काय होत असतो. मग अज्ञान एक रुडे आणि कोहम विकल्प वाढले. मग त्याचा परिणाम असा काय होत असतो, एकदा मनुष्य आपल्या स्वस्वरूपाला काय होतं, विसरतो. आणि मग मी आहे असा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. अज्ञान एक रुडे, मग कोहम विकल्प मांडे. मला मी आहे तरी कोण, स्वस्वरूपाचा काय पडला. मग मी कोण आहो असा जवळ संदेह येत असतो. मग विवरवणी की जे पुढे एकदा आपल्याला आपल्या स्वस्वरूपाचा विसर पडला म्हणजे मग देहालाच काय म्हणतो. एखादे गाय वासरू, म्हशीचं वगारू, या दोघांमध्ये फरक आहे का. हे तुमचं वासरू असते ना, ज्ञान थोडं आणि वगारू याच्यात येते. तुम्ही पण शेतकऱ्याला माहिती असते वासरू आहे आणि कोण आहे, वगारू आहे. दोघांमध्ये फरक. दूर लांबवर नेलं 1 किलोमीटर अंतरावरती, दोन्ही दिले सोडून. वगारू सोडलं आणि कोण सोडलं, ते वासरू आहे ना, ते बरोबर मालकाच्या घरी जिथे बांधते ना तिथेच जातं. पाहिजे कोणाच्या घरी जाते, बोलताच्या त्याचं जिथं असे. घरामध्ये काय स्वयंपाकघरात शिरते का, गोठ्यात शिरते, जिथं दाबणी असेल तिथंच उभं राहा. आणि ते म्हशीचं वगारू असते ना बघा, 2 दिवस झाले कुठं गायीन म्हशी असतात ना. वासरू बरोबर पिण्याकरता सोडलं, पिऊन झालं म्हणजे बरोबर जिथे गाय असेल तिथेच जातं ते. 10-5 गाय असेल, वासरी असेल तर ते बरोबर आपल्या आईजवळच जाते ते. त्याला ज्ञान असते बघा त्याला ते. आणि म्हशीचं वासरू असते ना, वगारू असते ना, ते कोणत्याही म्हशीचे असताना लागते. आणि ते लात मारली म्हणजे पुढे झाले, लाता खात 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 मग आपल्या आईजवळ जाते. विसर नावात बुद्धी, विसर नावाचं आहे.
स्वस्वरूपाचा विसर पडला म्हणजे मनुष्य कशाला मी म्हणेल असं सांगता येत. मग एक अज्ञान एक रूढे आणि कोहम विकल्प, मग ते विवरवले गेले पुढे देवमाचे. वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे ना, नाही का देह आत्मा होऊ शकत, कारण त्याच्या ठिकाणी दोन प्रकारचे अभाव बसत असतात. प्राक प्रध्वंस असं म्हणतात त्याला. उत्पत्तीच्या पूर्वी देह होता का, नाशानंतर आहे का, नाही. दोन अभाव बसले त्याच्या ठिकाणी, म्हणून देह काय होऊ शकत नाही, आत्मा होऊ शकत नाही, ब्रह्म होऊ शकत नाही. आणि जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलं, देहाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होतं ते काय. मुक्त जरी झाला तरी देह पडल्याशिवाय मग नाचणे हा देहाचा काय. मग नाचत कोण नाही जीव, किम स्वरूप ब्रह्मरूप. मुक्त झाला म्हणजे काय, ते शरीराने काय, शरीराने कुठं ब्रह्म होत असते का, शरीर जसंच आहे, कारण ते पंचमहाभूताचं आहे. कोणाचं आहे, नाचणे हा त्याचा काय आहे. किती प्रयत्न करा, नाचणे हा त्याचा स्वभाव आहे. आणि नजा येते म्हणजे येते अविनाशी तद्विद्ये. न नाचणे हा कोणाचा धर्म आहे, आत्म्याचा. आणि आपण काय करत असतो, आत्म्याला विचारतो, शरीरालाच काय म्हणतो, आणि शरीराचे धर्म आपण आपल्या ठिकाणी होतो. म्हणजे ते अज्ञानही क्रूढे त्याने कोहम विकल्प मांडे, विवरवणे की जे पुढे देवाचे. स्वस्वरूपाला विसरतो आणि देहालाच काय म्हणतो. मग का होतं, एवढा व्यापक असलेला परिच्छिन्न भावाला काय होतं, त्याला म्हणायचं ममई वंशो जीवलोके. जीवभूत सनातन, सनातन जीवभूत असा धर्म. आता शरीर म्हटल्यानंतर अवयव आले ना त्याच्यामध्ये सगळे. एक स्थूल शरीर, दुसरं कोणतं, तिसरं ममई वंशो जीवभूते जीवभूत सनातना मनःष्टानी इंद्रियानी. आणि सगळे शरीर जे दिसतं सगळं प्रकृतीचं कार्य आहे. आणि त्या प्रकृतीचे दोन प्रकार, पराप्रकृती अपराप्रकृती. अष्टांग योगाने आच्छादिलेले जे प्रकृती असते तिला अपराप्रकृती. अष्टांग योग म्हणजे पंचमहाभूत, पृथ्वी आपतेज वायू आणि मनबुद्धी चित्त अहंकार घ्या का मनबुद्धी घ्या, या 8 अंगाने विभागले गेलेले जे प्रकृती असते तिला म्हणायची अपराप्रकृती. आणि अपराप्रकृतीची जगतरूपाने काय होते, सगळी विस्ताराला पावते. जगत कोणाचं कार्य आहे, पंचमहाभूत. शरीर आहे कोणाचं कार्य आहे, नाही करे. अजून 5वं 6वं भूत यायचं आहे, कोणाच्या डोक्यातून. कुठे किती भूत असतात, भूत म्हणजे कुठले मसनातले का, पंचमहाभूताचं आहे. त्याच्यामध्ये पंचीकरण होत असते, काय होत असते, आणि मग एक शरीर तयार होते. सूक्ष्म शरीर कोणाचं आहे, शरीरात 3 आहे ना, स्थूल शरीर पुढे, सूक्ष्म शरीर पुढे. गुणाचं कोणतं शरीर आहे, सूक्ष्म शरीर. पंचप्राण कोणाचं कार्य आहे, रजोगुणाचं कार्य आहे. 3 गुण आहे ना, रजोगुण सत्वगुण, बुद्धी वगैरे सत्वगुण, आणि भांडी बिंडी सगळे. मनःष्ट आणि इंद्रियाने प्रकृती स्थानी करते. मग आता हे सगळे घेऊन पुढे तो आणि व्यवहारामध्ये कसा होतो तो सांगतो. शरीराचे एवढे जरी आत्मज्ञान वेगळे पडे, ते माझा अंश आवडे थोडे. अज्ञानाने काय केलेलं आहे, तर आपण ब्रह्मरूप असलेल्या जीवाला परिच्छिन्न केलेलं आहे. 2 आहे, अज्ञान काय करतं, ज्ञान काय करतं. देवा अज्ञान काय करतं, ज्ञान काय करतं, परिच्छिन्न असलेल्या जीवाला ब्रह्मरूप करते. हे कोणाचं कार्य आहे, ज्ञानाचं.
जशी ज्याची योग्यता असेल त्याप्रमाणे. आणि अज्ञानाचं कार्य कोणतं आहे? ब्रह्माला काय करते? जीव करते. मग अज्ञान हे काय? मग त्याने काय केलं? ब्रह्मरूप असलेल्या जीवाला स्वस्वरूपावरून शरीराचे एवढे, शरीर म्हणजे मी म्हणजे आत्मज्ञान वेगळे पडे, दै माझा अंश आवडे, लगेच तर मग अंश. आणखी पुढे विचार केलेला आहे, त्याचा विचार कधी करू?